चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विजयी संघामध्ये हा सामना होतोय. तिसऱ्या राऊंड मध्ये कुठला संघ प्रवेश करील हे या सामन्याच्या नंतर निश्चित होईल. एका बाजूने बघतोय जय हनुमान पायगाव, दुसऱ्या बाजूने बघतोय न्यू स्टार मडवीपाडा संघ. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मागच्या सामन्याचा मेन ऑफ द मॅच आर्यन गोवारी आणि गणेश. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. 2 क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. येतोय का? अरे चला ना. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवर चौकार येतोय. संघाची धाव संख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 4 धावा. खूप चांगली फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये आपण बघतोय पायगाव संघाने केली होती. अजय गोलंदाजी मार्कवर रायडमवर विकेटचा मारा. ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धाव संख्या 5 धावा. पहिल्या सामन्याचा विचार करायला गेला तर 63 धावांचा मोठा डोंगर उभा केलेला होता पायगाव संघाने आणि त्या सामन्यामध्ये विजय संपादन केला होता. दुसऱ्या सामन्याचा विचार करायला गेला तर न्यू स्टार मडवीपाडा संघाने 40 धावा ह्या चेस केल्या होत्या. बघूया काय होते या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अजय. फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. हो, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 6 धावा. एक चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय 2 बॅटरच्या दरम्यान. आर्यन आणि गणेश असे हे सलामी वीर आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेला ढकलून दिलाय. 2 क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. मडवीपाडा संघाचा जर विचार करायला गेला तर या मैदानावरती नेहमीच सराव करत असतात आणि त्याचा फायदा त्यांना होईल की काय. पहिल्या सामन्यामध्ये तर त्यांनी विजय संपादन केला होता, परंतु नक्कीच एक चांगला प्रयत्न असेल त्यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये. अंतिम संघाच्या धावसंख्येत भर पडते. या सामन्यासाठी आपण बघतोय संतोष वळवी आणि जयेंद्र वाघे असे 2 प्रोफेशनल पंच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने आपल्यासाठी दिलेले आहेत. तसंच आपण बघतोय DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतोय. धावसंख्या 8 धावा धावफलकावर लागल्या आहेत. पहिल्या षटकातले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजय किरकिरे याला आपण बघतोय. चांगली गोलंदाजी. ज्या शैलीने आर्यन यांनी पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी केलेली होती, परंतु या सामन्यामध्ये बघायला गेलो तर चांगली गोलंदाजी मानावी लागेल अजय याच्याकडून. अजय याचा पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये लगबग यॉर्कर करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेला ढकलून दिलाय. पुन्हा एकदा एकच धाव येते. खूप चांगली गोलंदाजी. धावसंख्या 9 धावा. मोठ्या फटक्याची गरज आहे पायगाव संघाला आणि सामोरे फलंदाज जर बघायला गेला आर्यन आहे आणि आर्यन याच्यामध्ये ती ताकद सुद्धा आहे. त्याने पहिल्या सामन्यामध्ये सिद्ध करून दाखवलेला आहे. मोठा फटका येईल की काय. फुल टॉस चेंडू. बघूया. क्षेत्ररक्षक होता आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. षटकार. माझ्या दारात आलाय साई, दारात आला साई, म्हण भिक्षा वाढ माई. दारात आला साई, म्हण भिक्षा दे ग माई. भिक्षा दे ग माई, भिक्षा दे ग माई, भिक्षा दे ग माई, भिक्षा दे ग माई. थँक्यू डीजे. याच्यानंतर होणारा सामना असेल यंगस्टार नागले वर्सेस अब्बू स्पोर्ट खार्डी. दोन्ही संघ इथे दाखल झाले असतील तर इनिंग ब्रेक नंतर नाणेफेकीच्या कॉलसाठी या. तर शेवटचा षटक असेल. बघा शेवटच्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर आता मात्र धावसंख्या सम्मानजनक झालेली आहे. 15 धावा या धावफलकावर लागल्यात. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
अजित इंगळे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावे लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते यावेळी. पुन्हा एकदा अजित गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षण येतो त्याच्या खाली. अक्षय हा क्षेत्ररक्षक होता. मागच्या षटकामध्ये बघायला गेलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं त्याच्या माध्यमातून, परंतु ह्या चेंडूवर एक झेल घेतला. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय जय हनुमान पायगाव संघाला. घेतो दक्षिण स्वतः मागून पूर्ण करीतो इच्छा आकांक्षा. झाला कसलीच कमी हो नाही तरी दारोदार मागतो भिक्षा. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गतामध्ये सरपंच उपसरपंच चषकाचा हा महासंग्राम शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. आणि आजच्या दिवसातल्या विजय संघामध्ये हा सामना होतोय. न्यू बॅटर आपण बघतोय विजय भोये. पहिला चेंडू फटका फसला. यावेळी बघा काय झालंय त्या ठिकाणी. बघा झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. आयुष्मान भाऊचा आशीर्वाद दिला जातो विजय सारख्या फलंदाजाला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. चेंडूवर एकच धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 16 धावसंख्येवर पोहोचताना आपण बघतोय. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी मोठा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिसफील्ड झाली मला वाटते. क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा आलेल्या आहेत या चेंडूवर आणि 4 धावा आल्याच्या नंतर आता मात्र धावसंख्या आपण बघतोय 20 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. थँक्यू डीजे. मी तुम्हाला चान्स देईन, परंतु अजूनपर्यंत ह्या षटकामधले 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 20 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव येईल. एका धावेने धावसंख्या 21 धावा या धाव फलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. विचार करायला गेला तर चांगली गोलंदाजी केलेली आहे या सामन्यामध्ये न्यू स्टार मडवीपाडा संघाने. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल की काय. ओहो अप्रतिम डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक दुसरे संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना पायगाव संघाने 21 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि 22 धावांचं एक मोफक आव्हान असेल न्यू स्टार मडवीपाडा संघासमोर. घेऊया इनिंग ब्रेक, जाऊया डीजे कडे आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. पण त्याच्या अगोदर दोन संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की टॉस साठी यायचं आहे. यंगस्टार नागले वर्सेस अब्बू स्पोर्ट खार्डी. लई भारी आम्हा प्यारी ही 11 नंबरची गाडी. पदयात्रा घडण्यासाठीची परमिशन लागते भाई. तो ज्याला बोलवतो त्याचीच घडते. तुमच्या नशिबी नाही परमिट साईच छातीला. यंगस्टार नागले वर्सेस अब्बू स्पोर्ट खार्डी. दोन्ही संघ इथे दाखल झाले असतील तर प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज थोडस सहकार्य करा. नको नको ती आम्हा तुमची BMW ऑडी. लई भारी आम्हा प्यारी ही 11 नंबरची गाडी. 11 नंबरची गाडी. नको नको ती आम्हा तुमची BMW ऑडी.
लई भारी आम्हा प्यारी ही 11 नंबरची गाडी. 11 नंबरची गाडी, 11 नंबरची गाडी. पदयात्रा घडण्यासाठीची परमिशन लागते भाई. परमिशन लागते थँक्यू डीजे. सामन्याला सुरुवात करा, त्याच्याकडे लक्ष द्या. असोसिएशन म्हटलं तर नक्कीच हा आपला एक परिवार आहे. 22 धावांचं मोफक लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी नुस्टार मडवीपाडा संघाची अक्षय आणि आकाश. गोलंदाजी मार्कवर विजय. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेला. ओ हो हो, मिस स्पीड झालंय आणि त्याचं रूपांतर चौकारात होतंय. तो ज्याला बोलवतो त्याचीच घडते तुमच्या नशिबी नाही. परमिट साईच छातीला बाळा भाऊ हाय थँक्यू साथीला. डीजे. यंगस्टार नागले वर्सेस अब्बूस्फोट खारडी. पुढचा चेंडू काय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये होता, चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार आकाश काणत याच्या बॅट मधून आलेले. थँक्यू डीजे. 2 चौकार येतात, 2 चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 8 धावा. एक जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. आकाश काणत याच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये विजय याच्यावर आक्रमण केलं जात आहे. बघूया कमबॅक करेल की काय. पहिला चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात मान सन्मान दिला. चेंडू येतो लॉगाफाली लॉगांच्या मधून. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फेकी करेपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. स्ट्राईक विकेट केली गेली. आता मात्र स्ट्राईक वर आपण बघतोय अक्षय याला. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. यस, पंच बघतोय आपण जयेंद्र वाघे सर. ह्यावेळी आपण बघतोय नॉन स्ट्राईक चेंडवर. स्ट्राईक चेंडवर आपण बघितलं तर संतोष वळवी एक जबरदस्त पंचांच्या भूमिकेमध्ये. अवंतर धावेनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोचताना धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 10 धावा. 22 धावांचा पाठलाग करताना पुढचा चेंडू टांगा पलटी घोडा फर्रार. चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. षटकार. थँक्यू डीजे. बघा धावसंख्या 16 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. अजूनपर्यंत पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हे 2 बॅटर आकाश आणि अक्षय. या पुढचा चेंडू लॉगाफ आणि लॉगांच्या मधून क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नक्कीच एकच धाव घेतली. मागच्या चेंडूवर षटकार आल्याच्या नंतर स्ट्राईक विकेट केली गेली. एक सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने धावसंख्या 17 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला. विजय गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. ब्लॉक हालमध्ये टाकला होता चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावर 17 धावा. 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूमध्ये 5 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करण्यासाठी या सकाळच्या सत्रामध्ये. यंगस्टार नागरी संघाचा कर्णधार शिर्डीला साई येताव मी शिर्डीला बाबा येताव मी शिर्डीला भगवा घेऊन घेऊन नाचताव साई तुझ्या पालखीला भगवा घेऊन घेऊन नाचताव साई तुझ्या पालखीला. डीजे खरोखरच साईबाबाची गाणी ऐकायला मिळतात आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये. डीजे मास्तर आपले हार्दिक दादा यांच्याकडून. कारण गुरुवारचा वार आहे आणि गुरुवारच्या वारामध्ये आपण बघतो साईबाबाची ही गाणी. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. ओ हो, काय चेंडू होता. बॅटचा कडा घेऊन गेलाय चेंडू. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. साईनाथा तू गडदार
थँक्यू डीजे. यंगस्टार नागले संघ जर दाखल झाला असेल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये या. अब्बूस्फोट खार्डी संघाचा कर्णधार आलेला आहे. यस, आपण बघतो याच्यानंतर होणारा सामना असेल यंगस्टार नागले वर्सेस अब्बूस्फोट खार्डी. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. आता मात्र 5 चेंडू असतील आणि 5 चेंडूमध्ये 5 धावेची गरज. न्यू बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये विशाल इंगळे यांचं आगमन होत आहे. काय कमबॅक करेल जय हनुमान स्पोर्ट पायगाव संघ इथून. हिमांशू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर. ओ हो, काय फटका खेळलाय, अप्रतिम फटका. विजयी षटकार येतोय आणि अशा प्रकारे या सामन्यामध्ये न्यू स्टार मडवीपाडा संघ विजयी संपादन करतोय आणि सकाळच्या सत्रामध्ये सुपर 3 म्हणजे आजच्या तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करणारा संघ ठरतोय न्यू स्टार मडवीपाडा संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय जय हनुमान स्पोर्ट पायगाव संघ. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक. तर नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. इथे खार्डी संघाने नाणेफेकीचा कॉल मला वाटते जिंकलेला आहे. निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग तर काही जबरदस्त सामना झाला.